आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. लहानपणी अत्यंत गरिबी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळा पाहिली. मित्रांनो, शाळा सुटली तरी त्यांनी शिकणे सोडले नाही. लहानपणी अत्यंत गरिबी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. मोठे झाल्यावर त्यांनी मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम केले. त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. ते सांगायचे की कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर केला पाहिजे. त्यांच्या जीवनातून आपण एक गोष्ट नक्की शिकली पाहिजे की अभ्यासाची सोय नसली किंवा परिस्थिती वाईट असली तरी आपण जिद्दीच्या जोरावर यश मिळवू शकतो. अशा या महान लोकशाहीराला व साहित्याच्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिकी दिवाकर कडी. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही सांगणार आहे. असा मोहरा झाला नाही पुढे न होणार, असा मोहरा झाला नाही पुढे न होणार. लोकमान्य टिळकांचे नाव जगात गरजत राहणार, लोकमान्य टिळकांचे नाव जगात गरजत राहणार. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, त्यांनी अशी घोषणा दिली. त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सव सुरू केली. बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं, बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. देश में नेते बहुत है लेकिन टिळक जैसे नहीं, देश में नेते बहुत है लेकिन टिळक जैसे नहीं. धन्यवाद.